अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। गुढीपाडव्यापासून सुरुवात होते मराठी नवीन वर्षाची आणि यंदाचा हा गुढीपाडवा नक्की कधी आलेला आहे, गुढी कधी उभी करायची आहे, शुभ मुहूर्त, गुढीपाडव्याचे नियम, संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026ला आहे आणि यंदा हा गुढीपाडवा गुरुवारी आलेला आहे। 19 मार्चला सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे बरं का। याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते। सकाळी 6:52 अमावस्या समाप्त होईल आणि त्यानंतर अर्थात सकाळी 6:53 कधीही तुम्ही गुढी उभारू शकता, कारण या दिवशी मुहूर्ताची आवश्यकता नाही। पण या दिवशीचा देखील तुम्हाला शुभ मुहूर्त जाणून घ्यायचा असेल तर तो फक्त 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल। तसेच गाडी वास्तू यासाठी शुभ मुहूर्त हवा असेल तरी मी तुम्हाला पुढे देत आहे, तो देखील आपण जाणून घेऊया। पण त्या अगोदर पाडव्यानिमित्त केले जाणारे इतर विधी सुद्धा अमावस्या संपल्यानंतरच करावेत। जसं पंचांग पूजन असेल, गणपती पूजन असेल, घटस्थापना असेल, हे सुद्धा सकाळी 6:53 करायचे आहे। तसेच या तिथीला श्रीराम नवरात्र, वासंतिक नवरात्र सुद्धा सुरू होतं। त्या संबंधित विधी देखील सकाळी 6:53 करायचे आहेत। चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी क्षय असली तरी तो दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो, त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास काहीच हरकत नाही। तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, नवीन घराचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, सोनं घ्यायचं असेल, कुठलंही शुभ कार्य असू द्या, ते तुम्ही गुढीपाडव्याला करू शकता, कारण ते 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी काहीही पंचांग बघण्याची गरज नसते। नवीन व्यवसायाचा शुभारंभ करणं असेल, नवीन करारावर सह्या करायच्या असतील तर तुम्ही त्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस अगदी डोळे झाकून निवडू शकता। सौराष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो। सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांगण सुरू होते। चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते। गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं। अत्यंत उत्साहपूर्ण असं वातावरण या दिवशी असतं। हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सर नाव घेऊन येत असतं। तुम्हाला माहीत आहे का, दरवर्षी गुढीपाडव्याला एका नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो। आता यंदा 19 मार्च 2026ला गुढीपाडवा असून श्री शालिवाहन शक 1948चा प्रारंभ होतो। पराभव नावाचा संवत्सर देखील सुरू होत आहे। संवत्सर हा एक वर्षाचा किंवा 12 महिन्यांचा कालावधी असतो। चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे 354 दिवसांचा असतो। याला चांद्र वर्ष असंही म्हटलं जातं। गुढीपाडवा या दिवशी एक शके संवत्सर संपून दुसरं सुरू होत असतं। आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की संवत्सर म्हणजे नक्की काय? संवत्सर म्हणजे एक कालचक्र असून ही एक जुनी कालमापन पद्धत आहे। आपल्या पूर्वजांनी ही कालगणना ग्रहांच्या हालचालीवर आधारित ठेवली आहे। ग्रहाला सूर्यभोवती एक फेरी पूर्ण करायला साधारण 12 वर्षे लागतात आणि या एका फेरीलाच आपण एक संवत्सर मानतो। आकाशात जेव्हा गुरुच्या 5 आणि शनीच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण होतात तेव्हा बरोबर 60 वर्षांचा एक मोठे चक्र पूर्ण होते आणि पुन्हा या ग्रहाच्या स्थितीची पुनरावृत्ती होते। गणितातील काही सूक्ष्म फरकामुळे 85 संवत्सरामध्ये 85 वर्ष पूर्ण होतात, म्हणजे एका वर्षाचा लोप होतो। हा संवत्सर म्हणजे महाकालाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। भगवान श्री हरी विष्णूंनी 7वा राम अवतार चैत्र शुद्ध नवमीला घेतला। याच दिवशी रामनवमी देखील साजरी केली जाते। तसेच बलीचा वध करून प्रभू श्रीरामांनी दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केलं। प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला। त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली अशी मान्यता आहे। आता आपण जाणून घेऊया गुढी कशी उभारावी, याचा नेमकी विधी काय आहे। बघा, गुढी ही आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे। याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि ती सन्मानाने देखील उतरवली जावी। आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करून नवीन वस्त्र परिधान करून नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे आहे। दाराला झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधायचे आहे। उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे। मुख्य प्रवेशद्वाराच्या दारावरती कुंकवाने आणि हळदीने स्वस्तिक काढायचे आहे। अंगणात रांगोळी काढायची, त्यानंतर उंबऱ्याला धूपदीप यांनी ओवाळायचं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचे देवघर स्वच्छ करून देवाची पूजा करायची। सर्व देवांना पंचामृताने सुंदर असे स्नान घालून घ्यायचे आहे, कारण गुढी उभारण्यासाठी आपल्याला घरातील देवांची अगोदर पूजा व्हायला हवी। देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची असते आणि त्यामुळे देवपूजा लवकर आटपून या दिवशी घ्यायची आहे। आणि जी गुढी आहे ती ऊन पडल्यानंतर 10 वाजता, 11 वाजता, भर दुपारी असे वेळ कधीही उभारू नका। जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस खरी तर गुढी उभारण्यात येते। त्यावेळेस शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत कोवळं ऊन असतं 8 ते 8:30 किंवा 9 पर्यंत आपली गुढी जी आहे ना ती तुम्ही उभारून घ्या।
आता जाणून घेऊया गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्याची गरज लागणार आहे. तर गुढी उभारण्यासाठी एका ताटामध्ये हळदी कुंकू, एका छोट्याशा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, एक मोकळा तांब्याचा तांबा घ्यायचा आहे, निरांजन घ्यायचं आहे, थोडं चंदन घ्यायचं आहे, एक छोट्या वाटीमध्ये अक्षदा तसेच घंटी घ्यायची आहे. दोरी आपण गुढी बांधण्यासाठी वापरणार आहोत, सुतळीचा वापर करायचा नाहीये. तसेच लाल धागा म्हणजे कलावा आपण गुढीची साडी बांधण्यासाठी वापरणार आहोत. त्याचबरोबर अगरबत्ती घ्यायची आहे, माचीस घ्यायची आहे, साखरेची माळ म्हणजे साखर गाठी किंवा साखरेचे कंकण म्हणतात तर ते घ्यायचं आहे. त्यालाच आपण गाठी असं म्हणतो. 2 विड्यांची पाने, 1 सुपारी, नारळ घ्यायचा आहे एक आणि त्याचबरोबर गुढीसाठी प्रसाद त्या दिवशी बनवला जातो. यामध्ये गूळ, ओली हरभऱ्याची डाळ म्हणजेच भिजवलेली डाळ आणि कडुलिंबाचा पाला टाकायचा आहे आणि याचा प्रसाद या दिवशी खाल्ला जातो. तसंच गुढीला लावण्यासाठी हार घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक काठपदराची नवीन साडी, ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. साडी घातलेली नसावी, आपण एकदाही वापरलेली नसावी, ती पूर्णपणे कोरी असावी. लिंबाचा एक डहळा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आंब्याचाही एक डहाळा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्या एक बांबूची काठी लागणार आहे, त्याला आपण साडी बांधणार आहोत. गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूची काठीच लागणार आहे आणि त्यालाच आपण वेळूची काठी देखील म्हणतो. तर ही बांबूची काठी सर्वप्रथम स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे. जिथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. शक्यतो त्या जागी हळदीचे लेपन करून घेतलं तर अतिशय उत्तम. त्या जागी रांगोळी काढायची. हळदीचे लेपन नाही काढलं तरी रांगोळी काढायची छोटीशी आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं. त्यावर छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग ठेवायचा आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे. किंवा एखादा लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे, त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, त्यावर थोडंसं हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि जी काठी आहे वेळूची स्वच्छ केलेली ती तिथे उभी करायची. त्या वेळूच्या काठीला सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्या पाटावर बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे. छोटं निरांजन किंवा दिवा लावून घ्या, धूप अगरबत्ती लावून घ्या आणि त्यानंतर आपण इथे गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत. तर एका छोट्याशा तांब्यामध्ये 1 सुपारी गणपती बाप्पा म्हणून आपल्याला या सुपारीची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर छोटीशी मूर्ती असेल त्या मूर्तीची पूजाही करू शकतात. त्यांना पाण्याचा अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि विड्याच्या जोड पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून ही सुपारी आपल्याला त्या पानावर ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहायच्या आत आणि अशा पद्धतीने धूपदीप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे. हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. वक्रतुंड महाकायम सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवम सर्व कार्येषु सर्वदा. आणि त्यानंतर मग या काठीला जे तुम्ही वस्त्र घेतलेलं असतील ते तुम्हाला नेसवायचे आहे. त्या वस्त्राला हळदी कुंकू लावावे. नंतर वस्त्र नेसवल्यावर त्यावरती जो कलश आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे. मग तो कलश उलटा ठेवण्यापूर्वी त्या कलशाला 5 रेषा ओढून घ्यायच्या. त्या कलशावर ओल्या कुंकवाने स्वस्तिकसुद्धा काढून घ्यायचं आहे आणि मग तो कलश जो आहे तो उलटा ठेवायचा. आणि गुढीला जेव्हा आपण साडी नेसवतो त्यावेळेला फक्त साडीच नाही तर त्यासोबत एखादा ब्लाऊज पीससुद्धा घेऊन त्यानंतर साडीच्या एकसारख्या मिऱ्या करायच्या आहेत. आणि मग मी मगाशी जसं म्हटलं की कुठलेही वस्त्र तुम्ही घेऊ शकता, फक्त ते कोरं असावं. साडी, ब्लाऊज, पीस प्रथम बांधून घ्यावा. त्यानंतर साखरगाठी बांधावी. आजच्या दिवशी साखरगाठीचं फार महत्त्व आहे बरं का, कारण याने वाढलेली उष्णता कमी होते. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात डिहायड्रेशन तसेच शरीरातील साखर कमी होते आणि म्हणूनच साखरगाठी विशेष करून खाल्ली जाते. आणि लहान मुलांना साखरगाठी गळ्यात घालून मिरवायलाही फार आवडतं आणि ती शुभही असतं असे म्हणतात. त्यानंतर लिंबाची पाने म्हणजे लिंबाची डहाळी, आंब्याची पाने, आंब्याची डहाळी, फुलांचा हार बांधायचा आहे आणि नंतर वरून कलश ठेवायचा आहे. आणि ही गुढी दरवाजाच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला उभारायची आहे. काही जण नुसतीच गुढी उभारतात तर काही जण कलशाची स्थापनाही करतात. गावानुसार या पद्धती वेगवेगळ्या असतात. खरं तर सगळ्या आपल्या श्रद्धेवर आहे. छोटीशी गुढी बाजारातून आणून तिची पूजा केली तरीही चालते, फक्त आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे तेवढंच. गुढी उभारल्यानंतर गुढीला गंध, अक्षता, फुलं वाहून धूप दीपाने ओवाळायचे आहे. ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणून गुढीला नमस्कार करायचा आहे. गुढीला सांगायचं आहे, तू जशी उंच आहेस निळ्या आकाशाशी नाते सांगते तशीच आमची प्रगती होऊ दे. सद्विचार आणि सदाचार यांची झेप घेऊ दे. नंतर कडुलिंबाचा पानांचा जो नैवेद्य आपण बनवला होता तो गुढीला दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही पंचामृताचा नैवेद्यही या प्रसादाबरोबर दाखवू शकता आणि प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना वाटायचा आहे. कडुलिंब हा शीतगुणाचा आहे आणि म्हणूनच शरीरातील उष्णता याने कमी होते.
तसेच वसंत ऋतूत कफाचा प्रकोप झालेला असतो आणि कफ दोषामुळे वाढलेल्या आजारांचेही शमन कडुलिंबाच्या पानामुळे होतात. असे बरेच फायदे कडुलिंबामुळे होतात. गुढीची पूजा झाल्यानंतर पंचांग वाचन आणि नवीन खरेदी केलेली पुस्तके किंवा नवीन खरेदी केलेल्या वस्तूंची पूजा आज करायची आहे. लाल व पिवळ्या पोटलीची पूजा करायची आहे. पोटलीची पूजा कशी करायची आहे त्यासाठी नवीन व्हिडिओ बनवलेला आहे. तसेच सरस्वती देवीचे पूजन करून शालेय साहित्य, पाटी व ह्या सर्व पूजनाची ही प्रथा आहे. तर आपण नेहमीच वापरतो त्या सर्व वस्तूंची देखील फुलं वाहून पूजा करायची आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारली जावी, शिवाय त्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे, पंचांगणात दिलेले वर्ष फल वाचावे असे म्हटले जाते. अजूनही अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पंचांग घरी आणून त्याचे पूजन करून सहस्र फलाचे वाचन श्रद्धापूर्वक केले जाते. नंतर जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल तेव्हा गुढीला सागर संगीत असं नैवेद्य दाखवायचं आहे. कोणी पुरणाचा तर कोणी श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखवतात. घरात जे काही बनवले आहे त्याचा नैवेद्य दाखवावा. फक्त गोडधोडाचा नैवेद्य असावा, कारण नवीन वर्षाची सुरुवात ही गोड असावी. आपला दिवस सूर्योदयापासून सुरू होतो आणि म्हणून गुढी सूर्योदयाच्या वेळेस उभारली जावी, म्हणजे कोवळे ऊन आहे तोपर्यंतच. तसेच ती सूर्यास्ताच्या साधारण 10 मिनिटे आधी उतरावी असे सांगितले जाते. प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी जी आहे ती उतरवायची आहे. गुढी उतरवताना सुद्धा दिवा लावून घ्यायचा, धूप दीप अगरबत्ती ओवाळायची, हळदी कुंकू लावून घ्यायचं. घरातील सर्वांनी या गुढीच्या पाया पडायच्या आहे. गुढीला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर राहू दे, माझ्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ दे. प्रार्थना करून सर्वांनी नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्हाला गुढी जी आहे ती उतरवायची आहे. साखर गाठी घरातील सगळ्यांनी प्रसाद बनवून खावी. गुढीला लावलेली लिंबाची पाने आहे त्या तुम्ही धान्यामध्ये वापर करू शकता आणि त्यामुळे धान्याला कीड लागत नाही. तसेच गुढीसाठी वापरलेली आंब्याची पाने, हार, फुलाचे निर्माल्यामध्ये विसर्जन करावे. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊ. बघा, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी असलेली अमावस्या 19 मार्चला सकाळी 6:54 संपणार आहे. शास्त्राप्रमाणे अमावस्या सुरू असताना गुढी उभारली जात नाही, त्यामुळे ही वेळ संपल्यानंतरच आपण गुढी उभारू शकतो. त्यासाठी गुढी उभारण्यासाठी सर्वात प्रबळ आणि शुभ मुहूर्त सकाळी 7 ते 7:45 वाजेपर्यंत आहे. या 45 मिनिटाच्या कालावधीमध्ये गुढी उभारून तिची पूजा करण्याचा प्रयत्न करावा. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन जागा खरेदी, बुकिंग किंवा सोने खरेदी, नवीन वाहन खरेदी आपण करतो. यासाठी दिवसभर शुभ मुहूर्त आहे, परंतु जो अतिशय मुहूर्त आहे तो आहे 19 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत, म्हणजे 1 तासाचा हा शुभ मुहूर्त असेल. तर आता आपण महिलांनी गुढीपाडव्याला आवर्जून हे नियम पाळले पाहिजे हे थोडक्यात जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार घरासमोर तुम्ही गुढी उभारत असाल तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, तर तेथे तुम्हाला गुढी आहे ती उभारायची आहे. गुढी उभारताना नेहमी घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला अंगणात किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभारणे श्रेयस्कर मानले जाते, कारण हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक सुद्धा आहे. या दिवशी ज्या दिशा आहेत तर त्या खूप शुभ मानल्या जातात. आता गुढी उभारताना चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून गुढी उभारू नका किंवा गुढीची पूजा करून नका. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणतीही दिशेला ही जी गुढी आहे तर ती उभारू शकता. गुढीची साडी शक्यतो पिवळ्या रंगाची, लाल, केशरी, हिरव्या रंगाची आणि गुलाबी रंगाची असावी. इतरही तुम्ही घेऊ शकता, पण हे जे रंग आहेत ना ते विशेष आणि शुभ मानले जातात. तसेच बघा, गुढीपाडव्याला देवघरातील सर्व जुनी वस्त्रे, कपडे विसर्जित करावीत आणि देवासाठी नवीन वस्त्रे घ्यावीत. तसेच देवदेवतांना मंगलस्नान घालून त्यांची षोडशोपचार पूजा करावी. पाडव्याला देवघरातील समया आणि दिवे स्वच्छ घासून पुसून घ्यावेत. त्यातील जुने तेल काढून नवीन तेल टाकून ते प्रस्थापित करावेत. विजयाचे प्रतीक म्हणून मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचे किंवा अशोकाचे तोरण आवर्जून लावावे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आंब्याची फांदी किंवा डाळी लावणे शुभ म्हटले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर घरात पुरणपोळीचा किंवा कोणताही गोडाधोडाचा पदार्थ मात्र बनवून खावा, कारण असे म्हटले जाते की सण हे कधी सुने जाऊ देऊ नये, म्हणून गोडधोड घरातील सगळ्यांनी खावे. फक्त देवाला नैवेद्य दाखवू नये आणि गुढीची पूजा देखील करू नये. घरातील पुरुषांनी गुढी बांधू शकता, फक्त स्त्रियांनी स्पर्श केलेला कुठल्याही वस्तू गुढीसाठी मात्र वापरू नये. तसेच सुतक असेल तरी देखील स्वयंपाक करून खावा, पण गुढी बांधू नये, म्हणजे ती उभारू नये. मासिक पाळीचा 4था दिवस जरी असेल तरी देखील गुढीची पूजा करू नये, देवाला नैवेद्य दाखवू नये. काही जणांना असे वाटते की डोक्यावरून पाणी घेतल्यामुळे सर्व केलेलं चालतं, परंतु 4 दिवस पूर्ण झाल्यावर 5व्या दिवशी जर मासिक पाळी येत असेल तरच पूजा करा.
प्रत्येक सणाच्या दिवशी किमान घरात नेहमी शांतता आणि प्रसन्न वातावरण असलं पाहिजे. घरात भांडण, तंटा, कलह होत नाही असेल तर अशा घरात लक्ष्मी नांदत नाही. बघा, गुढी उतरवल्यावर गुढीची पूजा 15-20 मिनिटे तशीच राहू द्यावी. गुढी ही वाऱ्याने पडू नये म्हणून ती पहिल्यांदाच घट्ट बांधावी. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. गुढीपाडव्याला घटस्थापनाही केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवासाचे व्रतही केले जाते. तर चैत्र नवरात्रीवरती सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून गुढीपाडव्याची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने संपूर्ण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज ही उपयुक्त महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.